स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर तुमचं पुन्हा एकदा आभार आणि खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करते. कारण की लास्टच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझ्या यूट्यूब चॅनलचे 8,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि आता लवकरच 9,000 सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट होणार आहेत. हे फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुम्ही दिलेले साथीमुळेच होत आहे. तुमचा सहभाग ह्याच्यामुळे माझं यूट्यूब चॅनल हळूहळू ग्रो करत आहे आणि हा असाच असून द्या. ह्याच्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे स्वामींचा आशीर्वाद. स्वामींमुळेच आपण ह्या 9,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवशयनी आषाढी एकादशी कधी आहे, तिचं महत्त्व काय आहे आणि त्या दिवशी आपल्याला करायचं काय. तर 6 जुलैला आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी असणार आहे. 5 तारखेला 7 वाजता ही सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी 6 जुलैला 9:15 वाजेपर्यंत ही आषाढी एकादशी असणार आहे. तर या दिवशी आपल्याला करायचं काय आहे, कोणत्या विधी करायच्या आहेत, कशी पूजा करायची आहे तेच आपण आता जाणून घेऊया. 4 महिन्याचा कालावधी असतो म्हणजे चातुर्मास चालू होतो. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात आणि ह्या 4 महिन्यांमध्ये ते निद्रा अवस्थेत म्हणजे पूर्ण आराम करतात आणि परत आपल्या रुटीनमध्ये ते येतात. तर काय करायचं आहे ह्या एकादशीला, ह्या एकादशीचं एवढं महत्त्व का आहे तेच बघूया. तर का आहे या एकादशीला महत्त्व, कारण भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात. म्हणजेच काय होतं की यावेळेस भगवान शंकर हे पृथ्वी तलाची पाहणी करतात किंवा पूर्ण कंट्रोल भगवान शंकरांकडे येतो. तर भगवान शंकर जे आहेत ते भोळे आहेत, त्यांची आराधना केली ते लगेच प्रसन्न होतात. हे मी लास्टच्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा सांगितलेलं आहे. तर आषाढी एकादशी निमित्त आपल्याला करायचं काय आहे, पहाटे लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. जर तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त जर तुम्हाला वारी करायला जमलं तर नक्कीच करा, पण पॉसिबल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही या दिवशी उपवास मात्र करायला विसरू नका, कारण की ह्या एका उपवासाने तुम्ही 100 गायींना जे दान देता, अन्नदान देता, त्याचंच पुण्य आपल्याला भेटतं. म्हणजे पहाटे लवकर उठायचे, स्वच्छ भगवान विष्णूंची मूर्ती असेल, विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल, जी काय आपल्या घरी भगवान आहेत, देव आहेत, देवघरा स्वच्छ करायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे. पूजा करताना भगवान विष्णूला, शंकराला, जी काही तुमच्याकडे मूर्ती असेल त्यांना अभिषेक करा, स्नान करा, स्वच्छ कपडे त्यांनाही परिधान करायला द्या, धूप दिवा अगरबत्ती लावा, नैवेद्य दाखवा. तर हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुळशीची माळ ही आपल्याला भगवान विष्णूला म्हणजे विठ्ठलाला आणि रुक्माईला चढवायची आहे, म्हणजे अर्पण करायचे आहे. पण तुळशी पहिल्या दिवशी तुम्ही ते हार आणून ठेवा, कारण की आषाढी एकादशीला तुम्हाला तुळशीला हार लावायचा नाही आहे, तुळशीची पानं तोडायची नाही आहेत. त्याचबरोबर भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची वस्त्र खूप आवडतात, त्यामुळे पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्ही भगवान शंकराला म्हणजे विष्णूला तुम्ही देऊ शकता. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि व्रत हे न चुकता करायचं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तरीही आषाढी एकादशीला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. मांसाहार अजिबात चालणार नाही, त्याच्याप्रमाणे भात म्हणजे राईस या दिवशी अजिबात खायचं नाही आहे. मांसाहार तर अजिबात करायचं नाही आहे. त्याच्यानंतर चातुर्मास म्हणजे श्रावण वगैरे चालू होणार, तर तोही तुम्हाला पाळायचा आहे. तर ही आषाढी एकादशी तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून साजरी करूया. विठ्ठलाच्या दरबारात आपण नामकीर्तनामध्ये विठ्ठलाच्या नामामध्ये हा दिवस आपण घालूया. तर आय होप गाईज माझा हा छोटासा प्रयत्न आहे, छोटीशी माहिती तुम्हाला दिली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आशीर्वाद असाच राहू.